केंद्रीय राज्य मंत्री और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआई के प्रमुख रामदास आठवले ने सोमवार को नागपुर भंडारा दौरे के दौरान आरक्षण, ओबीसी जनगणना, मराठा आरक्षण, राहुल गांधी और दीक्षा भूमि विवाद समेत कई मुद्दों पर अपनी भूमिका स्पष्ट की। नागपंचमी के अवसर पर दौरे पर पहुंचे आठवले ने कहा कि नेताओं और कार्यकर्ताओं को छुट्टी नहीं होती। उन्होंने आरक्षण खत्म करने की मांग को लेकर कहा कि किसी को भी आरक्षण समाप्त करने का अधिकार नहीं है। उन्होंने कहा कि जिन वर्गों को आरक्षण नहीं मिल रहा है उन्हें आरक्षण देने की मांग हो सकती है, लेकिन आरक्षण खत्म होने की मांग नहीं होनी चाहिए। आठवले ने कहा कि डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने दलित शोषित आदिवासी समाज को न्याय देने के उद्देश्य से आरक्षण की व्यवस्था की थी। उन्होंने कहा कि जातिवाद पूरी तरीके से खत्म होने तक आरक्षण की व्यवस्था जारी रहनी चाहिए, वरना वे बड़े आंदोलन का रास्ता अपनाएंगे। तर आज देशामध्ये काही लोक अशी मागणी करतात की आरक्षण रद्द करा। तर आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्याचा कुणालाच अधिकार नाही। ठीक आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, पण संविधानाने दिलेले जे आरक्षण आहे ते आरक्षण रद्द करा अशा पद्धतीची मागणी करण्याचा कुणाला अधिकार नाही। आणि अशा पद्धतीची मागणी करणारे जे लोक आहेत त्यांनी मागणी ही करावी, आम्हाला आरक्षण द्या, ज्यांना मिळत नाही त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी होऊ शकते। पण घटनेने दिलेलं आरक्षण रद्द करा अशा पद्धतीची मागणी करणारे लोक जे आहेत ते राष्ट्रद्रोही आहेत। त्यांनी अशा पद्धतीने संविधानाचा अपमान करू नये अशी आमची भूमिका आहे। एक तर आपल्याला माहित आहे की संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आणि आदिवासींच्या आरक्षणासाठी फार मोठा संघर्ष केलेला होता। आणि त्यावेळेला संविधान सभेमध्ये असणारे मेंबर आणि पक्ष आरक्षणाला पाठिंबा द्यायला तयार नव्हते। पण बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र दलित आणि आदिवासींना का देणं आरक्षण आवश्यक आहे, की सोशली, इकॉनॉमिकली, शैक्षणिक ते बॅकवर्ड आहे आणि अनटचेबल म्हणून त्यांच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे। त्यामुळं त्यांना न्याय द्यायचा असेल तर आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळू शकतो। आणि दलित आणि आदिवासींना आरक्षण मिळालं 1950ला, 26 जानेवारी 1950ला संविधान स्वीकारल्यानंतर त्यामध्ये एसटीला 15% आणि एसटीला 7.5% असं 22.5% आरक्षण त्यावेळेला मिळालेलं होतं। आणि त्यावेळेला दलित आदिवासींचं पॉप्युलेशन 22.5% होतं, म्हणजे दलितांचं पॉप्युलेशन जे होतं ते 15% होतं आणि आदिवासींचं पॉप्युलेशन 7.5% होतं। तर असं 22.5% आरक्षण मिळालेलं होतं। त्यावेळेला बाबासाहेबांचं मत होतं की ज्या समाजामध्ये इतर उच्चवर्णीय जातीयांमध्ये इकॉनॉमिकली बॅकवर्ड असणारे अनेक कुटुंब आहेत आणि त्यांचाही विचार होणं आवश्यक आहे अशी बाबासाहेबांची भूमिका होती। पण त्यावेळेला काही ते शक्य झालं नव्हतं। कालेलकर कमिशन जे आहे, कालेलकर कमिशन नेमलं होतं की देशामध्ये कोणत्या जाती बॅकवर्ड आहे, शिक्षणामध्ये, आर्थिकदृष्ट्या कोणत्या जाती मागास आहेत। तर त्यांनी सगळा अभ्यास करून त्याच्यामध्ये कालेलकर कमिशनने काही जाती ज्या आहेत त्या ओबीसी म्हणून, बॅकवर्ड जाती म्हणून त्यांची यादी तयार केली आणि त्या यादीमध्ये हिंदू समाजातल्या जाती, मुस्लिम समाजातल्या जातींची संख्या त्यामध्ये आहे। मुस्लिम समाजातल्या जवळजवळ 80% जाती ज्या आहेत त्या जाती ओबीसी मध्ये आहेत आणि बाकीच्या हिंदू समाजातल्या जाती आहेत। आरक्षण जे आहे ते आरक्षण हे धर्माच्या आधारावर देण्याची तरतूद संविधानामध्ये नाही, पण जात जी आहे ती मुस्लिमांमध्ये ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये बॅकवर्ड जातींची यादी तयार करण्यात आली, हिंदू समाजाच्या जातींची यादी तयार करण्यात आली आणि मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करा अशा पद्धतीची मागणी पॅन्थरच्या काळामध्ये आम्ही हे करत होतो। आणि तो काळ असा होता की ओबीसीना सुद्धा आम्ही बॅकवर्ड आहोत असं म्हणणं आवडत नव्हतं। आम्ही बॅकवर्ड आहोत म्हणजे आम्ही दलित आणि आदिवासी तर आम्ही बॅकवर्ड आहोत आम्ही, तर पण इतर ओबीसीना असं वाटत नव्हतं की आम्ही बॅकवर्ड आहोत। पण नंतर मात्र ही मुवमेंट सुरू झाली आणि ओबीसी जातीतल्या अनेक लोकांनी मागणी केली की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। कालेलकर कमिशनने बनवलेली जी लिस्ट होती त्या लिस्टचा अभ्यास करण्यासाठी मंडल कमिशनने नेमण्यात आलं होतं आणि मंडल कमिशनच्या शिफारशी मान्य करा
अशा पद्धतीची मागणी देशभरातून होऊ लागली आणि काँग्रेसच्या काळामध्ये काही तर झालं नाही. आज राहुल गांधी फार ओबीसीची गोष्ट करतायत, पण काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिला, पण काँग्रेस पक्षांनी कधीच ओबीसीना न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. आता ओबीसी हा माझ्या मंत्रालयाचा विषय आहे. म्हणजे ओबीसी असेल किंवा माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत शेड्यूल कास्ट आहे, DNT आहेत, ओबीसी आहेत, तर या जातीमधल्या लोकांचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी माझ्या मंत्रालयाची आहे. त्यामुळं सरसकट मराठ्यांना ओबीसी सर्टिफिकेट देता येणार नाही. पण विदर्भातले जे मराठा कुणबी आहे, त्यांचं सुरुवातीपासून यादीमध्ये कुणबी आलेलं आहे, तर ते ऑलरेडी ओबीसी यादीमध्ये आहेतच. कोकणामधले जे कुणबी मराठा आहेत ते ओबीसीमध्ये आहेतच आहेत. परंतु सर्व मराठ्यांना ओबीसी म्हणा असं अजिबात म्हणता येणार नाही आहे. त्यामुळं माझं मंत्रालय म्हणून माझी भूमिका अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही माझ्या पक्षाची मागणी आहेच आहे. मंत्री म्हणून माझं म्हणणं असं आहे की गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या 10% मधून त्याला न्याय मिळू शकतो. पण आता आम्हाला आमची अडचण अशी आहे की एकट्या मराठा समाजाचा आम्हाला विचार करता येणार नाही. तर सगळे क्षत्रिय जे आहेत देशामध्ये, कुठे राजपूत आहेत, पटेल आहेत, रेड्डी आहेत, हे जे सगळे क्षत्रिय कम्युनिटी जी आहे, तर या क्षत्रिय कम्युनिटीला आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये वेगळा विचार करावा लागेल. त्यामुळं मला असं वाटतं की सगळ्या मराठ्यांना ओबीसी म्हणून सर्टिफिकेट देता येणार नाही. पण जरांगे पाटील यांच्या मताची मी सहमत आहे की ज्यांचं सर्टिफिकेट ओबीसी आहे त्या ओबीसी असणाऱ्या कुटुंबातल्या मुलींना आरक्षणाचा फायदा होणं आवश्यक आहे. तर तो व्हावा अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. पण सरसकट सगळ्या मराठ्यांना ओबीसी अजिबात म्हणता येणार नाही आहे, असे आमच्या मंत्री म्हणून आपली भूमिका आहे. मराठा आरक्षण को लेकर आठवले ने कहा कि मराठा समाज को आरक्षण देते समय ओबीसी समाज के साथ अन्याय नहीं होने देना चाहिए। उन्होंने कहा कि मराठा समाज के विद्यार्थियों के लिए हॉस्टल और अन्य सुविधाएं उपलब्ध है और उन्हें इन सुविधाओं का लाभ उठाना चाहिए। उन्होंने मनोज जरांगे के मुद्दे पर कहा कि ओबीसी उनके मंत्रालय का विषय है और सरसकट सभी मराठों को कुणबी प्रमाण पत्र नहीं दिया जा सकता। हालांकि गरीब मराठों को न्याय मिलना चाहिए, लेकिन ओबीसी परिवारों के बच्चों के हितों की रक्षा भी होनी चाहिए। ओबीसी मुद्दे पर राहुल गांधी के रुख पर सवाल उठाते हुए आठवले ने कहा कि कांग्रेस लंबे समय से सत्ता में रही, लेकिन वह ओबीसी समाज को अपेक्षित नहीं दिला सके। उन्होंने राहुल गांधी की भूमिका को दुपट्टी बताते हुए कहा कि आज वे ओबीसी की बात कर रहे हैं, लेकिन उनके सत्ता में रहने के दौरान ओबीसी के लिए पर्याप्त काम नहीं हुआ है। आठवले ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का बचाव करते हुए शायरी के अंदाज में कहा कि मोदी को कितना भी दो गाली, मगर लोग कहते हैं मोदी जी हमारे वाले हैं।